तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. माझं HP गॅसचं स्वतःचं कनेक्शन मिळालं. बाय द वे मेकअप लुक कसा वाटला? हा सावलीत असा दिसतो. बजेट मध्ये तुमच्या घराचं रिनोव्हेशन करायचं असेल ना, तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता. आमच्या चॅनलला सबस्क्राइब कर. काही त्याचं काय असेल. हॅलो, गुड मॉर्निंग. नेक्स्ट वीकमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे सोमवार आणि माझी अंघोळ झाली, देवपूजा झाली, सगळं आवरलं आहे आणि मी बाहेर चालली आहे. तर एका कामासाठी चालली आहे. ते काम जर झालं तर त्याच्यावरती आपण बोलूच आहेत नंतर, किंवा तरी आज नाही. तर आता मी पटपट नाश्ता करते आणि मग त्याच्यानंतर ते काम करून येत पहिलं. म्हणजे संध्याकाळ झाली आणि मी माझं बाहेरचं काम करून मग मध्ये व्लॉग नाही केलं, कारण व्लॉग करण्यासारखं काही नव्हतं, नॉर्मल रुटीन होतं. मग मी तिकडनं सलोनला गेले, सलोनला थांबले आणि आता घरी आली आहे. तर आत्ता जेवायच्या आधी मुसली खाणार आहे. जेवायच्या आधी नाही, जेवण म्हणूनच मुसली खाणार आहे. आणि लास्ट वीकचा जो व्लॉग आहे तो मला एडिट करायचा आहे, प्लस एक मेकअप ट्युटोरियल मला एडिट करायचं आहे आणि ते करून मग मी झोपणार आहे. आपण भेटूया उद्या सकाळी. हॅलो, नमस्कार मंडळी. काल दिवसभर काहीही व्लॉगिंग केलं नाही. आज मी सकाळीच उठले आणि आत्ता वाजले 9:30 आणि माझा हा मेकअप लुक शूट करून झाला आहे. तर याचा ट्युटोरियल यूट्यूबवरती आहे. मेकअप मी संक्रांतीसाठी शूट केला होता आणि ही साडी नेसली होती. ही साडी माझ्या एका मैत्रिणीकडनं आहे. तिचं नाव तृप्ती आहे आणि तृप्ती ग्लिट्स असं तिचं ब्रँडचं नाव आहे. तिचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि आता ना खूप जोराची मला भूक लागली आहे, त्यामुळं मी व्लॉगिंग तर स्टार्ट केलं आहे, पण सगळ्यात आधी आपल्याला काहीतरी खायला बनवायचं आहे. तर मी पटकन काहीतरी बनवते, ॲटलिस्ट चहा तरी बनवते. दूध गरम होते तोपर्यंत मी पटकन आहे ना ही साडी काढून येते, म्हणजे मला बाय द वे मेकअप लुक कसा वाटला? हा सावलीत असा दिसतो. आणि ना मला ग्लॉसी लिपस्टिक्स आवडत नाही. आज मी फक्त व्हिडिओ पुरतं केलं ट्राय. कशा वाटतात मला सांगा? ग्लॉसी लिपस्टिक पण कशी वाटते आणि साडी पण कशी दिसते. आणि हे आहेत आपले कम्फर्टेबल कपडे, टी शर्ट आणि पॅन्ट. अजून एक लय भारी गोष्ट मागवली होती मिशोवरनं. ॲक्च्युली माझा फ्रेंड आणि मी आम्ही एकदा फिनिक्समध्ये गेलो होतो, विमाननगरच्या, आणि तिकडे एक काहीतरी हॉटेल होतं आणि तिकडे मॉकटेल्स मिळत होते. तर एक मॉकटेल आम्ही मागवलं, आता त्याचं नाव माझ्या लक्षात नाही आहे. पण ते ज्या कपात आलं होतं ना, तो कप एवढा सुंदर होता की मला असं झालं होतं की मला हा कप पाहिजे. आणि फायनली मला तो कप मिळालेला आहे. आणि आजच्या चहाचं उद्घाटन आपण या कपात करूयात. हा कप आहे ना, असा डबल लेअर कप असं याला काहीतरी म्हणतात. आणि याच्यात चहा किंवा कॉफी किंवा ते जे मागवलं होतं आम्ही कॉकटेल, ते एवढं भारी दिसत होतं. त्याचा फोटो मी इथे लावते, माझ्याकडे असेल तर. खूप भारी दिसत होतं आणि तेव्हापासून मला हा असा कप पाहिजे होता. तर हा कप आज आपण वापरणार आहोत. असा धुवून घेतलाय म्हणजे आपल्याला वापरता येईल. आणि काय सनलाइट मध्ये मेकअप दिसतो बघा. हॅलो, दिवसभर मला अजिबात वेळ मिळाला. दिवसभर मला वेळ मिळाला नाही व्हिडिओ सुरू करायला, कारण सकाळी चहा घेतला, त्यानंतर मी शूट केलं, त्यानंतर मग व्हिडिओ एडिट करत बसले, व्हिडिओ पोस्ट पण केला आणि मग त्यानंतर मी सलोनला गेले. आत्ता आले
आता आपण करतोय 2 मी गोष्टी मागवल्या होत्या मिशोवरनं, त्याचं अनबॉक्सिंग करायचं आहे. एक गोष्ट तर सकाळीच मी तुम्हाला दाखवली, तो कप. आणि आता हे जे आहे ते ना शू रॅक आहे विथ कवरवालं. माझ्याकडे ना काही चांगल्या चपला आहेत, शूज आहेत, तर ते असंच नुसतं ठेवलं ना बाहेर तर धूळ बसते त्याच्यावरती खूप, म्हणून मी हे कवरवालं रॅक घेऊन आली म्हणजे मागवले. तर आता बघूयात आपण नक्की कसं येतंय. आणि या रॅकचे ना सगळे पार्ट्स वेगवेगळे आलेले होते. पाईप्स होते प्लास्टिकचे आणि त्याला ब्रॅकेटसुद्धा होते. ते फक्त इन्स्टॉल करायचं होतं. असं एकात एक घालून ते इन्स्टॉल केलं आणि मग त्यानंतर साचा तयार झाला. आता हे असं सेटअप तर तयार झालं. याचा कवर आहे, तर हे लावून घेऊ आपण. एक गोष्ट चुकली की आपली, हे याच्यामध्ये घालून करायचं होतं. व्यवस्थित ते इन्स्टॉल करून झाल्यानंतर लगेच मी माझे शूज चप्पल जे काही होतं ते असं बाहेर ठेवून व्यवस्थित त्याला कवर पण करून घेतलं. नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग मंडळी. बुधवारी रात्री व्लॉग केलं होतं मी, जेव्हा ते इन्स्टॉलेशन केलं आपण शू रॅकचं, बरोबर. आज आहे शुक्रवार. काल मी काहीही व्लॉग केला नाही, म्हणजे व्लॉग करण्यासारखं काही झालं नाही. पण आज म्हणजे ही गोष्ट तशी कालच झाली, पण ती धावपळीत झाली म्हणून काल व्लॉग नाही करता आलं. तर काल सगळ्यात मोठी गोष्ट झाली ती म्हणजे HP गॅसचं स्वतःचं कनेक्शन. इथून मागे जेव्हापासून मी बाहेर राहते तेव्हापासून ना ब्लॅकनं गॅस घेत होते. शेगडी मम्मीकडनं घेतलेली होती आणि त्याचं रेग्युलेटर जे होतं ते सुद्धा लोकल होतं, ब्लॅकने घेतलेलं. तर मग दरवेळी काय व्हायचं की गॅस भरायचा म्हटलं किंवा आणायचं म्हटलं तर एकतर मला भावाला फोन करायला लागायचा किंवा मग ते घेऊन जा, मग सिलेंडर भरून आणा, असं व्हायचं. मग काल सकाळीच गॅस संपला. मग मी ठरवलं की आता गॅस कनेक्शन घ्यायला पाहिजे आणि होपफुली मला माझ्या म्हणजे ॲड्रेस प्रूफ, नाव चेंज केलेले नावाचे प्रूफ वगैरे सगळं होतं. त्यामुळे मग मी काय केलं, गेले आणि गॅस कनेक्शन घेऊन आले. आणि विशेष म्हणजे मला असं वाटलेलं, त्यांनी फोनवर जी माहिती दिलेली त्यांनी असं सांगितलेलं की 2 दिवस लागतील कनेक्शन मिळायला. मग माझी मनाची तयारी अशी होती की 2 दिवस लागतील अजून आपल्याला गॅस मिळायला. मग मी गेले, मग त्यांनी सांगितलं की जी जुनी शेगडी तुमची त्याचं बिल लागेल व्हेरिफिकेशनसाठी. जर बिल असेल तर व्हेरिफिकेशन होईल, नाही तर नाही होणार. म्हटलं मग आता काय करायचं, कारण ती शेगडी खूप जुनी, म्हणजे जवळजवळ माझ्या जन्मानंतरची ती शेगडी तेव्हाची होती. ती अजून चांगली आहे, पण मग आता बिल नाही त्याचं म्हणून काय केलं, मग शेगडी पण घेतली. मग त्यांनी लगेच मी फॉर्म भरून आले, रजिस्ट्रेशन करून आले, पे करून आले. 2 तासांनी मला फोन आला की सिलेंडर आले म्हणून तुमचं. मला एवढं भारी वाटलं की मॅडम तुम्ही नवीन कनेक्शन घेतलं ना, सिलेंडर तुमच्या दारात आले. पण तेव्हा मी सलूनमध्ये होते आणि मग म्हटलं ठीक आहे मी येते. तर ते बोलले मी ठेवून जातो बाहेर. म्हटलं ठीक आहे. त्यांनी बाहेर ठेवून गेलं. मग मी लगेच गेले, शेगडी परत रेग्युलेटर पाईप वगैरे ते काय होतं ॲक्सेसरीज ते घेऊन आले. आणि मग ते मी घेऊन आले 4:30 वाजता. इन्स्टॉलेशनवाल्या माणसाला 4:30ला मी फोन केला. तो आत्ता येतो मग येतो, आत्ता येतो मग येतो, असं करत करत आला 7:15 वाजता. आणि माझा लाईव्ह क्लास होता 9 वाजता यूट्यूबला. तर मग 7:15 वाजता तो आला. मग त्याच्यानंतर ते क्लीन करणं, ते पसारा उचलणं, मग जेवण करणं, कारण जेवण तर काल काय घरात बनवलं नव्हतं, मग मी बाहेरनं मागवलेलं. तर कालचा गुरुवार मी बर्गरवरती सोडला. मी ट्रीट दिली स्वतःला, कारण एका मुलीसाठी जी सेपरेट राहते तिच्यासाठी स्वतःच्या नावावरती कष्टाने हळूहळू एक एक गोष्ट घेणं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तसं बघायला गेलं तर असं कोणाला वाटेल की काय गॅस तर आहे, पण तो गॅस तर आहे नाही, खूप मोठी गोष्ट आहे ती माझ्यासाठी. आणि जर तुम्ही माझ्याबरोबर रिलेट करत असाल तर तुम्हाला समजेल की
काय प्राऊड मोमेंट असतं जेव्हा आपण स्वतःच्या हिमतीवरती काहीतरी अचीव करतो. तर मला खूप भारी वाटलं. मग मी घरची पूजा वगैरे केली, छान लाईव्ह क्लास घेतला आणि मग झोपून घेतलं. मग आता सकाळी उठले. आत्ता मी घेतलेत उकडलेली अंडी, ही खायची आहेत आपल्याला नाश्त्यासाठी. त्यानंतर ना 2 पार्सल, आपलं एक पार्सल तर कधीपासूनच ओपन करायचं राहिलं आहे, ते ओपन करूयात. अजून एक काल मी मिशोवरनं, काल नव्हते मागितले, 3-4 दिवसापूर्वी ना बेडशीट्स मागवले होते, ते सुद्धा आपल्याला चेक करायचं की कसे आलेत. त्यामुळे जे आत्ता टाकलं ते बेडशीट चेंज करायचं आणि हे बेडशीट आपल्याला टाकायचे. पण हे नाश्ता झाल्यानंतर आता आपण अनबॉक्सिंग करूया. सर्वात आधी तर हे बेडशीट्स ते बघूयात. मिशोवरनं मी पहिल्यांदाच बेडशीट मागवलं, सो माहीत नाही. एकच बेडशीट आहे आणि 2 ऑर्डर केले होते मी, त्याच्यातले एकच आलेले होते. हे यावेळी मी ना असं इलॅस्टिकवालं मागवलंय, म्हणजे ते गादीला व्यवस्थित बसेल. कापड छान आहे, कॉटन मिक्स आहे आणि उशीची खोड. याची पण लेंथ व्यवस्थित आहे, छान आहे. पण उशी घालायला कुठे आहे? अरे हां, आहे आहे. तर आपण आता हे घालून बघूयात कसं दिसतंय. लेट्स गो. आणि हे असं बसले, फिटिंग छान आहे. जर तुम्ही शोधत असाल एक छानसं बेडशीट, तर याची ना लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, लिंक, किंवा मग याची प्राईस पण इथे कुठेतरी मेन्शन करतात, तर माझ्या लक्षात नाही आहे प्राईस किती. आता यानंतरचं नेक्स्ट काम आहे, आपण दुसरे आपलं जे पार्सल आहे ते ओपन करून बघूयात की ते काय आहे. ते म्हणजे काय हे माहिती आपल्याला, पण चेक करूयात. आणि मी बेडशीट लावत होते तोपर्यंत मी दूध तापायला ठेवलेलं, दूध उकळू गेलं. म्हणजे आता किचन ओटा साफ करायचं आहे आपल्याला. स्टिकर आहे ना, त्यामुळे चिकटलं होतं भिंतीला, पिशवीला. हे भिंतीला चिटकवायचं स्टिकर आहे. हे असं मागवलं मी. आता हे कुठे लावणार आहे ते आपण एक थोड्या वेळात लावूयात, पण आधी मला असं वाटतं की मी किचन साफ करून घेतलं पाहिजे, कारण मग ते सुकलं तर मग परत ते सुकलं तर खूप मोठा त्रास होईल. बघा, दिसते दिसते, देख रे, सगळं दूध गेलं. बाय द वे, हा माझा स्टुडिओ आहे. या रूमला मी स्टुडिओ रूम म्हणून तयार करते. हे सुद्धा मी मिशोवरनं मागवलं होतं.
आणि हे केवढं सुंदर दिसतंय. बजेटमध्ये तुमच्या घराचं रिनोव्हेशन करायचं असेल ना, तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता. खूप क्लासी दिसते. म्हणजे कॅमेरा तेवढं जस्टिस करू शकतं की नाही माहित नाही, पण हे असं खूपच भारी दिसतंय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोपायचं नाही ना. किती लवकर उठलो होतो आज. सगळ्यात पहिलं मी उठलो. तुम्ही दोघं जण झोपलेलं, त्याच्या आधी मी उठलेलं. उठून काय केलं? इकडे आलं तसंच होतं. हे तसंच होतं. काय होतं? जर मी पहिला उठलो तुम्ही दोघं झोपता, मग मा उठली की तुम्ही दोघं झोपता, आपण दोघं झोपतो. तू उठली की आम्ही दोघं झोपतो. ठीक आहे, चला उठा, आता खूप वेळ झाला. माझी मम्मा. हो तुमचीच मम्मा आहे, उठायचं ना. पण मला असं झोपूस वाटतं. माझी मम्मा आणि खाणं पिणं काय? खाणं पिणं गेलं उठत. उठा चला. मला नाही लागली भूक. मला पण नाही लागली भूक. चला उठा उठा, आवडायचं. आई, तुझे जे सामान घेतली ते सगळं तू. हे आहे बघा, ह्या पतंगला आपल्याला शेपूट बनवायची. आता बघा शेपूट कशी बनवतात. शेपूट का बनवतात पण? उडायला. हे बघा, हे आमची आई आहे, ती आता बनवतीये शेपूट. एवढं जाड मी दिसत नाही. जाड नको बनवाय. नाही बाळा, पातळच बनवायची, पण एकसारखी साईज व्हायला पाहिजे ना म्हणून. ही आमची आई आहे. आता बघा ती किती भारी शेपूट बनवतीये. तुम्ही सगळी बघून घ्यावा. तिथे ठेव. आता बघा माझी आई शेपूट कशी बनवते. दिसतीये तुम्हाला सगळ्यांना आई? हे बघा, पहिली अशी साईज घ्यायची, मग इथून असं त्याला कट करायचं. नको ऐकत नको. सांग. इथून असं कट करायचं. हा बघा, ही अशी. हे असं नाही कट केलं तरी होईल ना माऊ. ते नाही कट करायचंय, ते असंच लावायचंय ना. आता आपल्याला फक्त चिकटपट्टी लागल. आता इथं चिकटपट्टी लावली माझ्या भावाने. आता बस का एवढी मोठी? बस बस ना. दुसऱ्या साईडने. आता बनवून झाली आपली. या बाजूने पण लावायचं शेपूट. इकडून नाही ना. आता बनली आपली शेपूट. बघू पतंग. चला आता आपण पतंगला लावू शकतो. ही पतंग घेतली, त्याच्या ह्या साईडने पतंगला शेपूट लावायचं. बघा कसली भारी बनली. मोठी झाली काय. उई माऊ. आता उडणार. खाली कचरा आहे, थांब मावशीला झाडून घेऊ दे. बरं बाय एव्हरीवन. 2 मिनिटं काम होतं. सबस्क्राईब आवर चॅनल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही त्याचं काय लाईक करा, कमेंट करा आणि इट्स रेडी. बाय बाय. बाय बाय.
एव्हरीवन. ज्वारीच्या पोळ्यांचा किंवा खिचडीचा बेत फसलेला आहे. म्हणजे काही ज्वारी खूप छान शिजली होती, पण काही कच्ची होती. त्याच्यात माझं काय चुकलं मला माहित नाही. मी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं. तर मी तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवते, ती म्हणजे टोमॅटोची चटणी. तर स्टार्ट करूयात. मी कांदा कापून घेतलाय खूप सारा. एक मोठे 3 कांदे घेतलेत मोठे मोठे. आणि आता आपण फोडणी देऊयात. कांदे कापले ना, त्यामुळे मोहरी, जिरी आणि कांदा. त्याचबरोबर मोठे 3 टोमॅटो आपल्याला कापून घ्यायचे. आणि मग त्यानंतर याच्यात आपल्याला टोमॅटो टाकायचा. आता यात थोडीशी हळद, चवीनुसार लाल तिखट, जसं तिखट तुम्हाला हवं आहे तसं, थोडीशी साखर, साखरेमुळे ना अशी मस्त आंबट गोड अशी टेस्ट होते चटणीला. बारीक गॅस करून हे व्यवस्थित शिजू द्यायचं. हे शिजते तोपर्यंत आपण चपातीचे कणिक मळून घेऊया आणि चपात्या करूयात. कुछ समय पहले गिप्पी ग्रेवाल आए थे शो में, उनके साथ जब बात कर रहे थे, हमारा एक वायरल क्लिप निकला है उस एपिसोड से, जहाँ मैंने कहा कि ये हर लड़के का सपना होता है क्या, कि जो लड़की फेम से पहले लाइफ में थी, वही लड़की फेम के थ्रू, फेम के बाद भी आपका हाथ पकड़े रहे. एंड आप दोनों को देखकर, अब आप तीनों को देखकर, बट स्पेशली आप दोनों को देखकर, आता भाजी होतीये, मग थोड्या वेळाने आपण चपात्या करूयात आणि जेवण करूयात. आणि इथे चाललंय TRS पॉडकास्ट. आज आहे ना मूवीला फायनल प्लॅन ठरलाय, पण रावमाऊला मी सांगितलेलं नाही की मूवीला जायचं. ते आता खाली गेलेत सलोनला, कारण जे धुवायला मी टॉवेल आणले होते घरी ते देऊन धुवायचे टॉवेल घेऊन यायला दोघांना पाठवलंय खाली. तर मी तुम्हाला सांगते की आम्ही सलोनला मूवीला चाललोय, पण त्या दोघांना सरप्राईज आहे. आणि आता मी पहिले भांडी आवरते, किचन ओटा आवरते आणि मग स्वतःच आवरून मग तुम्हाला डायरेक्ट भेटते. मी फिनिक्सला जाऊ. सो आता खूप पटपट आवरायचं आहे. तुम्हाला डायरेक्ट मी फिनिक्समध्ये भेटते. कुठे चाललं मला माहित नाही. कुठे चाललोय सांग नाही.
जी मूवी येते बघायला नवीनची मॅच बघायला कोणची काय माहिती फक्त एकच झालं ते पण फिनिक्स आहे आणि अजून कोणता फिनिक्स नगर रोडचं तिथं पिक्चर बघायला चाललोय तिथं कोणता नवीन पिक्चर आलाय ते हर्षाचे बरं आता हे फिनिक्स झालं फिनिक्सच्या नंतर जे आयडिया येईल ना ते सांगतो तिथं आम्ही मग विचार करत माँ वहाँ दूर वो रोशनी क्या है? हैप्पीनेस चिकन कीमा है मध्ये बर्थडे असतो ना मार्च राहू 2च महिने राहिले हो माहिती आणि बाबाला पैसे कमावला पैशांचा बंदोबस्त झाला पण आपल्याला पैसे भेटले ना आपण तिथून घेऊ पिंक कलरचं काहीतरी आई आम्ही ना आम्हाला त्यासाठी नाही का आम्ही एक कल्ला बनवलाय त्याच्यावर असं एक पेपर ॲल्युमिनियम पाहिजे नको आणि आई ते हॅपी बर्थडे लिहिलंय सांगते आणि त्याला हॅपी बर्थडे आणि डिझाईन करतात मेच्या अर्ध्या मेच्या सुट्टीत आम्हाला इकडं आणि अर्ध्या मेच्या सुट्टीत तिकडे नेक्स्ट डे हॅलो कसे आहेस तुम्ही कसे आहे तुम्ही अरे कपडे दाखवू नको सो टुडे वी आर गोइंग टू काळेवाडी टू मीट माय आजी हो तर आम्ही घातले आहेत असे कपडे मी रेड कलरचा शर्ट आणि रेड कलरची पॅन्ट घातली आहे तर आम्ही काल फिनिक्सला गेलतो तर तिथून आम्ही एक कपडे घेतले मी पण अशी ही वाली चप्पल घेतली नवीनच आहे आणि मी असले सॅन्डल घेतलेत तर माझा शूज आहे
600 रुपयाला एक मिनिट आलेच तुम्हाला भेटायला. एक व्हाईट ब्लू कलरचे तर म्हणजे मला आवडले ते. आई आणि आता माझी आई आवडती आहे, तिला पण कपडे घालायच्यात. आणि काल आम्ही एवढी मजा केली. काल आम्ही गेम्स वगैरे खेळलो आणि त्या गेम्समध्ये मला प्राइज भेटली. काल आम्ही कारची गेम खेळलो, परत ह्याची गेम खेळलो आपण बघा त्याला असं करतो. झॉम्बीची गेम खेळलो, अजून जम्पिंग आम्ही खूप सारा नाश्ता केला, ट्रॅम्पोलिन मध्ये खेळलो. तुम्हाला जर तिथं जायचं असेल तर जावा. हाय आणि परत हे बघा, हे किती क्यूट आहे ना. आता माझे मामा मामी साऊ हे 3 जण आम्हाला भेटायला येणार आहे. ते भेटायला नाही, ते पण तिकडे येणार आहे, पण आम्ही पहिली ज्युपिटरनी जाणार आहे तिकडं काळेवाडीला. आणि मग आम्ही येताना आई ज्युपिटरनी येणार आहे आणि आम्ही माझ्या मामाच्या गाडीत येणार आहे. मग आम्ही खूप सारी मज्जा करणार. आमची हिची एवढीच आहे, एवढीच साईज असतात त्या छोट्या बाळाची. त्याच्यासोबत ती एवढी खेळतो ती आम्हाला सोडतच नाही. आणि आम्ही लपत्या आणि आम्ही घेतलेलं आहे. 1 मिनिट आलोच. आणि जी आमची मामाची ही आम्ही आमच्या छोट्या बहिणीसाठी घेतलं. साऊसाठी, तिचं नाव साऊ. पण तिला सगळे लॉडने साऊ म्हणतात, पण तिचं खरं नाव सान्विका आहे. आणि तुम्हाला आमचं नाव माहितीच असेल, माझं नाव राहू आहे. आम्हाला दोघांना लाडाने राहू माऊ म्हणतात. आणि आमचं खरं नाव वेणू आहे आणि माझं कृष्ण आहे. आणि हे 3 जे बाळ आहेत ना ते आमचे आहेत. हे 3 जे आहे ना ती मधली आमची. अरे थांब ना, अरे राव थांब. तुझी मधली आहे ना ती आमची मोठी बहीण, हा राहू आणि ही मी. So bye bye everyone. Subscribe our channel, share, comment and like. Bye bye. Bye everyone. Bye. तर मंडळी, आज आहे संडे आणि जसं तुम्हाला आमच्या खबरींनी खबर दिलेलीच आहे की आम्ही बाहेर चाललोय. तर मी माझ्या आजीला भेटायला चालली आहे आणि मे बी आम्हाला व्लॉग करता येणार नाही. जर करता आलं तर फक्त व्हिडिओ क्लिक करेल, मी शूट करेल, नाहीतर मग आजच्या वीकली व्लॉगचा हाच एंड असेल. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू, बाय 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 बाय. नुकतंच लाईव्ह सेशन संपवलेलं आहे. रावमाऊ त्यांच्या आजीकडे गेलेले आहेत आणि मी पण माझ्या आजीला भेटून आल्यानंतर लाईव्ह सेशन होतं. तर त्याच्यामध्ये हा जो लुक आहे तो मी क्रिएट केलेला आहे मकर संक्रांतीसाठी. आणि आजचा व्लॉग आपण इकडेच थांबवतोय. पुन्हा भेटूया आपण नवीन व्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन कॉन्टेंट सोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल, काळजी घ्या. आणि हो,
मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप 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 शुभेच्छा. तिळाचा गोडवा, सूर्याची ऊर्जा तुम्हाला अखंड मिळत राहो आणि तुमचं आयुष्य खूप आनंदाने समाधानाने भरभरून म्हणजे भरभराटी यावं हीच देवाचरणी, महादेवाचरणी, माय भवानीचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू. घ्या आणि गोड गोड बोला. गोड गोड बोला. माझ्याबरोबर गोड गोड बोलण्यासाठी फक्त सबस्क्राईब करा.